नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वैभव बेडवे आपल्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी पुत्र या चॅनलमध्ये. आज आपण कृषी विभागाच्या योजनेमध्ये यांत्रिकरण योजना, ट्रॅक्टर व इतर अवजारे यांची माहिती घेणार आहोत. याच्यामध्ये तर योजनेची माहिती आपण सुरुवातीला पाहू. कारण बरेच शेतकरी ट्रॅक्टर किंवा हे घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे वगैरे नसतात आणि पैसे कमी असल्यामुळे ते पुढे लांबण लावतात आणि त्याच्यामुळं काय होतं की शेतीचं खूप नुकसान होतं. तर त्याच्यासाठी सरकारनं आपल्याला काही अनुदान योजना राबवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये तर या योजनेची आपण माहिती पाहू वन बाय वन. ही योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे. म्हणजे यामध्ये केंद्र शासनाचा 60% सहभाग आणि राज्य शासनाचा 40% सहभाग आहे. या योजनेमध्ये शेतकरी यांना विविध प्रकारच्या अवजारासाठी अनुदान दिले जाते. उदाहरणार्थ पॉवर टिलर, स्वयंचलित अवजारे, उदाहरणार्थ रॅपर कम बाइंडर, पॉवर वीडर, इंजिन ऑपरेटर, ट्रॅक्टर चलित अवजारे, उदाहरणार्थ रोटावेटर, PTO, ऑपरेटेड वीटर, रेज्ड बेड प्लांटर, पलटी नांगर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, थ्रेशर, मल्टीक्रॉप थ्रेशर, कॉटन थ्रेडर, ट्रॅक्टर, माउंटेड स्प्रेयर, काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे, उदाहरणार्थ मिनी राईस मिल, मिनी दाल मिल, पॅकिंग मशीन, ग्राइंडर, पल्वरायझर, पॉलिशर, क्लीनर कम ग्रेडर अशा प्रकारच्या अवजारांच्या खरेदीसाठी शेतकरी यांना अनुदान दिले जाते. ट्रॅक्टर व इतर उच्च किमतीच्या अवजारेकरता कंबाईन हार्वेस्टर आहे, ड्रोन आहे. त्याच्यामध्ये शेतकरी यांना वैयक्तिक लाभदेय नाही. याच्यामध्ये म्हणजे वैयक्तिक लाभदेय काही भेटणार नाही. कारण आपण आपण कुठून का अवजारे बँकेमधून लाभ घेत होतो, म्हणजे आपण जिथं फायनान्स वगैरे काढतो तिथून त्यांना डायरेक्ट लाभ भेटत नाही शेतकऱ्यांना. म्हणजे शेतकऱ्याच्या डायरेक्ट खात्यावर पैसे येत नाहीत. वनपट्टाधारक वैयक्तिक लाभधारकांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून 90% अनुदान आहे. आता जे वनपट्ट्यामध्ये जे आहेत शेतकरी त्यांना किती, आणि त्याच्यामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्ग त्यांना 90% अनुदान आहे. अनुदान देण्यात आलेल्या ट्रॅक्टरची किमान 6 वर्ष आणि ट्रॅक्टर चलित अवजारांची किमान 3 वर्ष विक्री करता येणार नाही. म्हणजे याच्यामध्ये बरेच शेतकरी काय करतात, ट्रॅक्टर घेतात आणि लगेच विकून टाकतात. तर ते आपली करायचं नाही. याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला किमान 6 वर्ष ट्रॅक्टर तुमच्यापाशी पाहिजे आणि त्याची अवजारे कमीत कमी तुम्ही 3 वर्षापर्यंत विक्री करता येणार नाही कुणासाठी काही कारणानिमित्त. नंतर वैयक्तिक लाभासाठी ट्रॅक्टर या घटकासाठी अनुदान देय नसल्याने ज्या शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर असेल अशाच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चलित अवजारांचा लाभ देय राहील. म्हणजे म्हणजे परत ट्रॅक्टर त्यांच्या नावावर घेता येणार नाही. त्यासाठी ट्रॅक्टरच्या RC बुकची सत्यप्रत द्यावी लागते. ट्रॅक्टर वगळता केवळ अवजारे अनुदानावर द्यावयाची असल्यास किमान 3 ते 4 अवजारे अथवा रुपये 1 लाख अनुदान रकमेत जेवढी अवजारे घेता येतील तेवढी, यापैकी जे कमी असेल या मर्यादेत 1 वर्षात अनुदान देय राहील. ज्या अवजारासाठी अनुदानाची रक्कम 1 लाखपेक्षा जास्त आहे अशा अवजारासाठी 1 वर्षात फक्त एकच अवजारासाठी अनुदान देय राहील. म्हणजे समजा काही अवजाराची किंमत जर 1 लाखापेक्षा जास्त आहे तर तुम्ही 1 वर्षामध्ये ते एकच अवजार घेऊ शकतात, असं त्याचं अट आहे. विविध अवजारासाठी अनुदानाची रक्कम किती आहे? आता अल्प, अत्यल्प आणि महिला आणि अनुसूचित जाती जमातीचे यांना 50% अनुदानाची देय आहे रक्कम. आणि इतर लाभार्थी जे आहेत बाकीचे यांना सोडून त्यांना किती 40% अनुदान आहे. अवजार निहाय अनुदान पाहण्यासाठी कृपया ठीक आहे, खाली आपण पाहू नंतर. अनुदान कोणत्या अवजारांना मिळते? आता कोणते अवजार आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यासाठी? पॉवर टिलर आहे, स्वयंचलित यंत्र व अवजारे, ट्रॅक्टर व पॉवर टिलर चलित यंत्र व अवजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैलचलित अवजारे, प्रक्रिया युनिट, अवजारे बँक इत्यादी. आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात याच्यासाठी? आता शेतकरी मला तर माहिती आहे आपल्याला 7/8 लागणार आहे, बँक पासबुक लागणार आहे, आधार कार्ड, यंत्राचे कोटेशन लागणार आहे. म्हणजे किती रुपयाला यंत्र आहे काही नाही त्याचे तर कोटेशन आपण त्या याच्यामधून जाऊन घेऊन येतात आपले कोटेशन. ठीक आहे. आता ट्रॅक्टर असेल समजा तर तुम्ही ट्रॅक्टर शोरूमला जाऊन तिथून कोटेशन मागू शकता. परीक्षण अहवाल आणि जातीचा अहवाल. जर समजा अनुसूचित जाती जमातीचा असेल, बाकी प्रवर्गामध्ये असेल तर त्यांना जातीचा दाखला हा द्यावा लागणार आहे. अर्ज कुठे करायचा? आता अर्ज माहिती आहे आपल्याला महाडीबीटी महाराष्ट्र.gov.in या वेबसाईट भरायचा आपल्याला अर्ज. शेतकरी स्वतःच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर डिजिटलप्रमाणे CSC सेंटर, ग्रामपंचायतमध्ये संग्राम केंद्रे येथेही अर्ज भरू शकतात. या संकेतस्थळावर शेतकरी योजना हा पर्याय निवडायचा आहे तुम्हाला. आणि शेतकरी यांना वैयक्तिक लाभार्थी तसेच शेतकरी गट FPO सहकार संस्था म्हणून नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. प्रथम युजरनेम आणि पासवर्ड तयार करून आपले खाते उघडाते तिथे. त्यानंतर लॉग इन करून आपल्याला आवश्यक असणारे घटक यासाठी अर्ज करायचा आहे. अर्जासाठी
किती रुपये लागणार आहे खर्च? 20 रुपये आणि GST किती आहे? 3.60 असे एकूण 23.60 रुपये ऑनलाईन शुल्क भरायचे आपली. शेतकरी यांना अर्ज करताना काही अडचणी येत असेल किंवा त्यांनी काही सूचना करायच्या असतील तर महा-DBT पोर्टलवरील तक्रार सूचना या बटनवर क्लिक करून आपण आपली सूचना तिथं नोंदवू शकता. लाभार्थीची निवड आता कशी होणार आहे? प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने लाभार्थी निवड करण्यात येते. निवड झालेल्या शेतकरी यांना त्यांच्या मोबाईलवर SMS येईल. ज्या लाभार्थी यांची निवड झाली नाही आणि ते प्रतीक्षा यादीत आहेत अशा लाभार्थी यांना पुढील वर्षी त्याच बाबीसाठी लाभ घेण्यास इच्छुक असल्यास त्यांना महा-DBT पोर्टलवर मागील वर्षाचा अर्ज ग्राह्य धरण्याचा पर्याय निवडावा. म्हणजे ते पर्याय निवडू शकतो. जर समजा यावर्षी त्यांना यातून त्यांचा ह्याच्यामध्ये नंबर लागला नाही अवजार घेण्यासाठी किंवा ट्रॅक्टर घेण्यासाठी तर त्यांना पुढील वर्षी ते पर्याय सांगू शकतात की मला परत एकदा अर्ज, मग त्यांना परत अर्ज करण्याची गरज नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, तिथं पर्याय असतो, अर्ज ग्राह्य धरण्याचा पर्याय असतो मागील वर्षाचा, तर ते तिथं क्लिक करून करू शकतात. ते शेतकरी यांच्या अर्जाची व कागदपत्राची ऑनलाईन छाननी करण्यात येते व पात्र ठरलेल्या शेतकरी यांना पूर्वसंमती आदेश ऑनलाईन देण्यात येतो व त्याबाबतचा SMS शेतकरी यांच्या मोबाईलवर पाठवला जातो. शेतकरी यांना पूर्वसंमती आदेश महा-DBT पोर्टलवरील त्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध होईल. पूर्वसंमती आदेश पाहण्यासाठी त्यांचा युजर ID व पासवर्ड टाकून पाहू शकतील. त्याचप्रमाणे अर्जाच्या विविध टप्प्यावर लाभार्थी शेतकरी यांना SMS येईल. लाभार्थी निवडीसाठी काही प्राधान्य आहे का? बघा, त्याच्यामध्ये काही प्राधान्य होय. 30% निधी हा महिला खातेदारासाठी तर 3% निधी दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित आहे. तर 30% किती महिला खातेदारासाठी भेटणार आहे निधी याचा, म्हणजे 100% जर असेल समजा तर 30% फक्त महिला जे शेतकरी वगैरे आहेत त्यांच्यासाठी असेल आणि 3% निधी हा दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित आहे. परंतु पुरेशा प्रमाणात अर्ज आले नाहीत तर सदर निधी इतर खातेदार शेतकरी यांच्यासाठी वापरला जातो. म्हणजे समजा महिलाचे जर अर्ज आले नाहीत त्याच्यामध्ये तर बाकीच्या उमेदवारासाठी, बाकी शेतकऱ्यासाठी तो निधी त्यांना ते वापरू शकतात निधी त्याच्यामध्ये. ठीक आहे, पूर्वसंमती मिळाल्यानंतर लाभार्थी यांनी अवजारे खरेदी कुठून करावीत? आता पूर्वसंमती मिळाल्यानंतर लाभार्थी यांनी खुल्या बाजारातील आपल्या पसंतीच्या अधिकृत विक्रेते यांच्याकडून यंत्र अवजारे विविध मुदतीत खरेदी करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत खरेदी केली नाही तर पूर्वसंमती रद्द होऊ शकते. लाभार्थी यांनी खरेदी करावयाची अवजारे केंद्रीय तपासनीय संस्था किंवा केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या संस्थांकडून तपासणी केलेली असणे बंधनकारक असून त्यांनाच अनुदान देय आहे. यासाठी लाभार्थी यांनी विक्रेते यांच्याकडून सदर यंत्र अवजाराबाबत सक्षम संस्थेने दिलेल्या परीक्षण प्रमाणपत्राचा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे. अवजारे खरेदी करताना त्यावर परीक्षण अहवाल व मॉडेल क्रमांक एम्बॉस केलेला आहे का याची खात्री करून यंत्र अवजार खरेदी करावेत. तसेच ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रिपर कंबाइंडर, पॅडी ट्रान्सप्लांटर, थ्रेशर, पॉवर विडर या अवजारांच्या बाबतीत ही अवजारे खरेदी करताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे. ही अवजारे केंद्र शासनाच्या यादीतील नमूद मॉडेल मेकचीच असली पाहिजेत. त्यांनाच अनुदान देय आहे. मात्र या केंद्र शासनाच्या यादीतील अवजारे खरेदी केली तर त्याबाबतचा परीक्षण अहवाल प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. आता याच्यामध्ये अवजारे तपासण्यासाठी केंद्रीय तपासणी संस्था कोणत्या आहेत? केंद्रीय कृषी मशिनरी प्रशिक्षण व तपासणी संस्था CMFTTI बुधनी, उत्तर क्षेत्रीय केंद्रीय कृषी मशिनरी प्रशिक्षण व तपासणी संस्था NRFMTTI हिसार हरियाणामध्ये आहे. दक्षिण क्षेत्रीय केंद्रीय कृषी मशिनरी प्रशिक्षण व तपासणी संस्था SRFMTTI गार्लेडिन, उत्तर पूर्व क्षेत्रीय केंद्रीय कृषी प्रशिक्षण व तपासणी संस्था NRFMTTI विश्वनाथ चारियाली आसाममध्ये आहे. ठीक आहे, नॉर्थ ईस्टमध्ये. यंत्र अवजारे खरेदी केल्यानंतर शेतकरी यांना काय कार्यवाही करणे आवश्यक आहे? आता यंत्र अवजार खरेदी करताना स्वतःच्या बँक खात्यातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने धनादेश धनाकर्षाद्वारे विक्रेत्यास रक्कम देणे बंधनकारक आहे. खरेदी केल्यानंतर शेतकरी यांनी देयकाची प्रत GST क्रमांकासह महा-DBT पोर्टलवर अपलोड करायची आपल्याला प्रत ते. त्यानंतर शेतास प्रत्यक्ष भेट देऊन कृषी अधिकारी मोका तपासणी करतील व देय अनुदानाची शिफारस करण्यात येईल. देय अनुदान लाभार्थीच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल. अनुदान GST सह आहे, म्हणजे त्यामध्ये GSTचं पण GST सह अनुदान देण्यात येणार आहे. अवजारे बँकसाठी अनुदान आहे का? होय, कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी 40% किमान 4 लाख कमाल 100 लाख रुपये अनुदान आहे. किती? 40% आणि किमान किती? 4 लाख आहे कमीत कमी आणि कमाल किती? 100 लाखापर्यंत अनुदान आहे. यामध्ये शेतकऱ्यांना माफक दराने त्या भागात प्रचलित दरापेक्षा 20% दर कमी अवजारे भाडे तत्वावर देणे अपेक्षित आहे. यासाठी पात्र लाभार्थी ग्रामीण उद्योजक,
NRLM अंतर्गत महिला बचत गट, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, प्राथमिक कृषी सहकारी संस्था, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था यांनाही अनुदान दिले जाते. 10 लाखावरील खरेदीसाठी बँक कर्ज घेणे बंधनकारक आहे. तर जे 10 लाखाच्या वर जे आहेत बँक कर्ज घेणे तर बंधनकारक आहे. अनुदान क्रेडिट लिंक्ड बँकड अँड स्वरूपात बँकेच्या कर्ज खात्यावर जमा केले जाईल. कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी 5 वर्षापेक्षा कमी नसावा. म्हणजे 5 वर्षा कमी नसावा म्हणतो का, म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्त पाहिजे. अनुदानावर मिळणारी अवजारे पुढील किमान 6 वर्ष असतानंतर पुनर्विक्री गहाण ठेवता येणार नाहीत. कमीत कमी 6 वर्ष. ट्रॅक्टर समेत किमान 3 अवजारे घेणे आवश्यक. ट्रॅक्टर स्वतःचा उपलब्ध असल्यास इतर किमान 3 अवजारे घेणे आवश्यक. कृषी अवजार बँकेची सेवा पुरवण्याची क्षमता किमान 10 हेक्टर प्रति दिवस आणि किमान 300 हेक्टर प्रति हंगाम असणे बंधनकारक आहे. ठीक आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही मार्गदर्शक सूचना दिनांक 5 जून 2025 आणि SMAM इंग्लिश गाईडलाईन्स 5 मे 2025 पाहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.